हाय, हॅलो. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप आनंदी असाल. आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे. कारण आज कॅम्पिंगला जाण्यासाठी सर्वजण रेडी झालेले आहेत. सर्वजण आपापल्या घरून आपापली बॅग्स वगैरे घेऊन रेडी होऊन कॉलेजमध्ये आलेले आहेत. आणि कॉलेजमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणाहून ठरवून दिलेल्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी काय काय होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. आणि हा NCCचा कॅम्प आहे. इथे शिस्त आहे, सेवा आहे आणि देशासाठी देशप्रेमाची खरी जाणीव आहे. या कॅम्पच्या सुरुवातीला आमच्या महाविद्यालयाचे अधिकारी वर्ग कॅम्पला भेट देण्यासाठी उपस्थित होते. त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे प्रेरणादायी विचार आणि दिलेल्या शुभेच्छांनी खरंच सर्व NCCच्या पार्टिसिपेट केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोलाचा प्रेरणादायी वाटा ठरला. त्यांच्या या भेटीबद्दल आणि कॅम्पसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हा क्षण सर्वांसाठी खूपच अभिमानाचा होता. यानंतर ठरवून दिलेल्या ठिकाणी सर्व स्वयंसेवक एकत्र आले. हातात झाडू, मनात सेवा भावना आणि चेहऱ्यावर समाधान. सर्वांनी मिळून स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले. या उपक्रमातून एवढे समजून आले की स्वच्छता ही फक्त काम नाही, तर ती आपली जबाबदारी आहे. स्वच्छ परिसर हे निरोगी समाजाचे खरे लक्षण आहे. अशा या कॅम्पमुळे सर्वांमध्ये शिस्त, संघभावना आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. चला तर मित्रांनो, आपण सर्वजण मिळून स्वच्छ, सशक्त आणि जबाबदार भारत घडवण्यासाठी एक पाऊल समाजासाठी टाकूया. चला. या ठिकाणी सर्वांनी खूप मनोभावे आणि खूप म्हणजे स्वतःला झोकूनच दिलेले आहे. सगळीकडे स्वच्छता करण्याचं काम चालू आहे. तुम्हाला दिसतच असेल सर्वजण प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला त्याला ठरवून दिले त्या ठिकाणी जाते आणि तो परिसर स्वच्छ करते. यामुळे काय होते, परिसरामध्ये स्वच्छ वातावरण निर्माण होते आणि निसंकोचपणे या ठिकाणी सगळे स्वयंसेवक काम करताना तुम्हाला दिसून येत आहे. आणि ही एक प्रेरणाच आहे. कारण आज याची खूप सारी गरज देखील आहे. कारण आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तरच आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि पॉझिटिव्हिटी आली तर आपले नक्कीच आरोग्य आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या खूप साऱ्या पद्धतीने आपल्याला म्हणजे अनुभवायला भेटतात. आणि स्वच्छ वातावरण कोणाला नको असतं. त्यामध्ये आपल्याला हवा, पाणी स्वच्छ सगळं आपल्याला व्यवस्थित भेटतं. त्यामुळे बाकीचे आरोग्य देखील व्यवस्थित राहते आणि आजार तर दूरच पळून जातात. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून हा एकच संदेश द्यायचा आहे की आपण समाजामध्ये स्वतःला झोकून देऊन प्रत्येकाने आपापला परिसर जर स्वच्छ ठेवला तर नक्कीच आपला देश हा स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतो. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र मनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र मनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि पुढे बघा की एक कवी